ते मकोडे सुद्धा जगतात. तेव्हा अशा प्रकारे ही सगळी साधन आहेत. पण राजन शुकाचार्य सांगतात, न तथा ह्यगवान राजन पूयेत तप आदिभिः यथा कृष्णार्पित प्राणः तत्पुरुष निषेवया. राजा, ही सगळी साधनं कशी आहेत? जसं अंधार पडला, अमावास्येची रात्र आहे, रस्ता दिसत नाही, म्हणून आम्ही रस्ता दिसावा म्हणून बॅटरी घेऊन चालतो. त्या बॅटरीमध्ये प्रकार आहेत बरं का. 2 शेलची बॅटरी, 3 शेलची बॅटरी, 5 शेलची बॅटरी. आता ती शेलची गेली, आता चार्जिंगची बॅटरी आली, चार्जरची बॅटरी. ती बॅटरी आहे, कंदील आहे, चिमणी आहे, दिवाबत्ती आहे, गॅस बत्ती आहे, लाईट आले, 40चा बल्ब, 60चा बल्ब, 100चा, 200चा, पुन्हा मर्क्युरी आले, ट्यूबलाईट आले, आता LED आले. हे सगळी साधनं कशाचे आहेत? अंधकाराचा नाश करणारे आहेत. चिमणी असो, कंदील असो, दिवाबत्ती असो, गॅस बत्ती असो, मेणबत्ती असो, बॅटरी असो, ट्यूब असो, बल्ब असो, LED असो, मर्क्युरी असो, ही सगळी साधनं अंधकाराचा नाश करणारी आहेत. पण किती अंधार नाहीसा होईल होय आहे. पण आमच्या खोलीतला, घरातला, बंगल्यातला, अंगणातला, गल्लीतला, सगळ्या गावातला, पण शिवारातला अंधार जाईल का व्हायच्या योगाने? नाही जात महाराज. कितीही दिवे लावा, शिवारातला अंधार नाही जाणार याच्या योगाने. बरं, आणि सूर्योदय झाल्यानंतर किती गावातला आणि किती गल्लीतला अंधार जाईल हो? अरे, सूर्योदय झाल्यानंतर सगळ्या जगातला अंधार जातो महाराज. तसं हे तपश्चर्या, ब्रह्मचर्य, शम, दम, यम, त्याग, दान, धर्म, तीर्थ, यात्रा, व्रत, उपवास, ध्यान, धारणा, ही सगळी साधनं म्हणजे ते कंदील, चिमणी, बॅटरी, बल्ब, ट्यूब याच्यासारखे आहेत. आणि भगवंताचं नामस्मरण म्हणजे सूर्योदयासारखं आहे. जसं सूर्योदय झाला की अशेष अंधकाराचा नाश आहे, तसं भगवंताचं नामस्मरण केलं की अशेष पापाचा नाश, पापच शिल्लक राहत नाही. माऊली वर्णन करतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नाम चिनो हे पापाचे ऐसे केले. पापच राहत नाही. अशेष आगारम वेदो, निशेष पापाचा नाश करणारं साधन जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे. राजा, नाम साधनही आहे आणि नाम साध्यही आहे. नाम भव्य आहे, नाम दिव्य आहे, नाम पवित्र आहे, नाम स्तव्य आहे, नाम तारक आहे, नाम सगुण आहे, नाम निर्गुण आहे, नाम निराकार आहे, नाम साकार आहे. नाम तारक ब्रह्म आहे. नामस्मरणाच्या योगानं जन्म जन्मांतरातले पातक जळून राख होतात. जीव कितीही पापी असला, नामस्मरण करा, सगळं पाप जळून जातं. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरी. अनंत जन्म जन्मांतरातलं पातक एकाच जन्मातले नाही आहेत, हजारो मागच्या जन्मातलं पाप नामस्मरणाच्या योगानं जळून राख होतं महाराज. आणि सोपं, पुन्हा आमचे संत सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, अत्यंत सोपं, सुलभ, सर्वांना घेता येण्यासारखं आणि जन्म जन्मांतरातलं पातक जाळून राख करणारं. बरं, नुसतं पापच जळून जातं का हो नामस्मरणाच्या योगा? नुसतं पाप नाही होत नाही महाराज, पुण्याची प्राप्ती सुद्धा तशीच आहे. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. एकदा हरी हरी म्हणा, अनंत पापाच्या राशीच्या राशी जळून राख होतात. हा एक लाभ. आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे, हरी हरी म्हणा, किती पुण्य प्राप्त आहे कोणीच सांगू शकत नाही महाराज. ब्रह्मादिक देव सुद्धा सांगू शकत नवे नवे. ज्याचं नाम आहे तो नामी परमात्मा सुद्धा सांगू शकत नाही महाराज. नामाचा महिमा किती आहे नाही कोणीच सांगू शकत नाही आहे. नाम अगाध आहे, नाम अपार आहे, नाम अनंत आहे, नाम पवित्र आहे, नाम मंगल आहे. मंगलाचं मंगल नाम आहे. सकल मंगलनिधी विठ्ठलाचे नाम आधी. भगवंताचं नाम मंगलाचं मंगल आहे, परम पावनाचं पावन आहे, पावित्र्याचं पावित्र्य भगवंताचं नाम आहे महाराज. तीर्थाचं तीर्थ भगवंताचं नाम आहे. नामा इतकं पवित्र जगात काहीच नाही. हो,
नाम पापांच्या राशीचा नाश करतं, जन्म जन्मांतरातील पातकं जाळतं, तर अनंत पुण्याची प्राप्ती करून देतं. असं हे नाम पर सोपं आहे. सकळाशी येथे आहे अधिकार. अहो, नामस्मरण करायला काही अधिकाराची गरज नाही बरं का, की ब्राह्मणांनीच म्हणावं, क्षत्रियांनीच घ्यावं, वैश्यांनीच घ्यावं, शूद्रांनीच घ्यावं, चांडळांनी घेऊच नाही, दलितांनी घेऊच नाही, अमक्यानं घेऊच नाही, स्त्रियांनीच घेऊ नये, पुरुषांनी ना, काही बंधन नाही महाराज. सगळ्यांना घेता येण्यासारखं जगाच्या पाठीवर एकमेव साधन जर काही असेल तर भगवंताचं नाम आहे. बरं, केव्हाही घ्या. अहो, ब्राह्मण कुळात जर जन्म झाला तर शास्त्र सांगते की ब्राह्मणानं संध्या करावी, वारकऱ्यानं हरिपाठ म्हणावा आणि ब्राह्मणानं संध्या करावी. जो ब्राह्मण संध्या करत नाही तो ब्राह्मण नाही, आणि जो हरिपाठ म्हणत नाही तो वारकरी नाही. संध्या केलीच पाहिजे, पण ती संध्या करताना केव्हा करावी त्याची वेळ ठरवलेली आहे महाराज शास्त्रानं. यावेळी प्रातःसंध्या करा, यावेळी सायान्न संध्या करा, यावेळी माध्यान्न संध्या करा, आणि अकाले क्रियते संध्या नसा संध्या वंध्या वधुरिवा असं शास्त्र सांगतंय बरं का. म्हणून वेळेची मर्यादा आहे संध्येला. तसं नामस्मरणाला काही वेळेची मर्यादा आहे का? सकाळी उठल्याबरोबरच नामस्मरण करावं, दुपारी घेऊ नये, दुपारीच घ्यावं, संध्याकाळी घेऊ नये, संध्याकाळीच घ्यावं, रात्री घेऊ नये, रात्रीच घ्यावं, पहाटे, असं काही बंधन आहे का हो नामाला? काही बंधन नाही महाराज. तुम्ही सकाळी घ्या, प्रातःकाळी घ्या, उषक्काळी घ्या, अरुणोदयी घ्या, सूर्योदयी घ्या, ब्राह्म मुहूर्तावर घ्या, दिवसा घ्या, रात्री घ्या, अपरात्री घ्या, मध्यरात्री घ्या, उत्तर रात्री घ्या, केव्हाही घ्या, कुठेही घ्या, कोणीही घ्या, कितीही घ्या आणि कसंही घ्या. असं एकमेव साधन जर जगाच्या पाठीवर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे महाराज. हो, काही बंधन नाही. केव्हाही घ्या, कुठेही घ्या. आम्हाला यज्ञ करायचा आहे, उगच उठलं आणि मसनवाट्यात जाऊन बसला आणि कुंड बांधून यज्ञ करायचं म्हटलं जमल का हो? मसनवाट्यात यज्ञ ना. यज्ञ यत्र मृगाश्चरंती शास्त्र सांगतंय. पवित्र तीर्थ असावं, क्षेत्र असावं, मंदिर असावं, किंवा जिथे हरिणांचा वास आहे, हरिणं जिथं चरतात फिरतात, गायी जिथं फिरतात, त्या पवित्र भूमीत यज्ञ करावा. कुठेही करेन म्हटलं तर नाही जमत. त्याला स्थळाची मर्यादा आहे. तसं नामस्मरणाला काही मर्यादा आहे का हो? ही मंदिरातच नामस्मरण करावं, मंदिराच्या बाहेर करू नये, घरातच करावं, घराच्या बाहेर करू नये, बाजारातच करावं, घरामध्ये करू नये, बाजारातही करू नये, घरातही करू नये, शेतातच करावं, असं काही बंधन आहे का? अजिबात नाही महाराज. तुम्ही कुठेही नामस्मरण करा, घरी करा, दारी करा, रस्त्यावर करा, बाजारात करा, ऑफिसमध्ये करा, शेतामध्ये करा, प्रवासात करा, परगावी करा, स्वगावी करा, स्वतःच्या घरी करा, दुसऱ्याच्या घरी करा, कुठेही नामस्मरण करा, काही बंधन नाही महाराज. वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, स्थळाचं बंधन नाही आहे, अधिकाराचं बंधन नाही आहे, काही नाही. कुठेही घ्या, कसंही. बर, वेदाचे मंत्र म्हणताना थोडा जर स्वर चुकला ना तर धड सुद्धा वेडा बनतो बरं का. हो, मंत्र जर चळला तर शहाणा माणूस सुद्धा पागल बनतो, वेडा बनतो महाराज. म्हणून मंत्र चुकता कामा नये, स्वर चुकता कामा नये. तसं नामस्मरणाला काय आहे का? काहीच नाही. नामस्मरणात स्वर चुकू द्या, नाम चुकू द्या, अक्षर चुकू द्या, काही होऊ द्या. अहो, त्या वाल्मिकी ऋषींना नारदांनी सांगितलं राम राम म्हणा, पण राम राम काही येईच ना. एवढं पाप केलं, जिभेवर मरा 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 उलटच येऊ लागलं. नारद म्हणा ठीक आहे, उलटच म्हणा. आणि मरा मरा म्हटलं तरी राम राम म्हटल्याचं फळ प्राप्त होऊन त्यांचा उद्धार झाला. अर्थात उलट्या नामानं वाल्याचा वाल्मिकी केला. नाम उलट चालतं, नाम सलट चालतं, नाम बोबडं, नाम स्तोत्र चालतं, बोबडं चालतं, स्पष्ट चालतं, अस्पष्ट चालतं, तालात चालतं, बेताल चालतं, स्वरात चालतं, अपसूर चालतं, कसंही चालतं. हो, सकाळाशी येथे आहे अधिकार. नामस्मरण सोपं आहे, पुन्हा सगळ्यात सोपं. बाकीची साधनं अष्टांग योगन, प्राणायाम, आणि ती कुंडलिनी, अष्टचक्र भेदनन, षटचक्र भेदनन, हे जर पाहिलं ना ग्रंथामध्ये तर मती गुंग होऊन जाते महाराज. ते आपल्यासारख्याला काही उपयोगाचं नाही आहे. सगळ्यात सोपं भक्ती मार्ग, नामस्मरण सर्वात सोपं आहे महाराज. आणि म्हणून नामस्मरणाच्या योगानं पाप नाहीच होत नाही. असं जगात पापच नाही महाराज. कुठलंही पाप असो. पापाचे अनेक प्रकार आहेत बरं का,
पंचमहापापशास्त्रामध्ये सांगितलेले. ब्रह्महत्या, सुरापानम, स्वर्णस्तेयम, गुरुतल्पगः आणि या 4 जणाच्या संगतीत राहणारा 5वा, हे 5 महापाप सांगितलेले आहेत. काही उपपाप आहेत, काही लघु पाप आहेत, काही शुष्क पाप आहेत, काही आर्द्र पाप आहेत, काही गुरुपाप आहेत, काही कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, सांसर्गिक पाप, स्पष्टास्पष्ट, ज्ञाताज्ञात, पीता-पीत, भुक्ता-भुक्त, कृता-कृत, सांसर्गिक असे अनेक पापाचे प्रकार आहेत. पण कुठलंही पातक असू द्या, नामस्मरणाच्या योगानं सगळी पाप जळून राख होतात. नाम घेतल्यानं राजा जीवाचा उद्धारच होतो. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. अरे नामस्मरण केलंय आणि नरकात गेलाय असं कधी घडलंय? कुठं उदाहरण असेल तर सांगा ना. कधीच नाही महाराज. नामस्मरणाच्या योगानं उद्धारच आहे, मोक्ष प्राप्तीचा. जीव कितीही पापी असला आणि त्यानं जर नामस्मरण केलं तर सगळ्या पापातून मुक्ती. अरे राजा, तुला काय सांगू बेटा, अजामिळ नावाचा एक ब्राह्मण बालक होता. आई वडिलांची सेवा सोडून, वेदाध्ययन, स्नान, संध्या, पूजा अर्चा सोडून एका दासीच्या वेश्येच्या नादी लागला. धर्म सोडला. अगम्य आगमन, अपेय अपान, भक्षाभक्ष, खाऊन ते खातोय, पिऊन ते पितोय, करून ते करतोय, वेश्येच्या संगतीत राहतोय. पैसा गोळा करण्याकरता चोऱ्या करू लागला, डाके घालू लागला, हिंसा करू लागला, लोकांना ठार मारू लागला. भयंकर पाप कर्म करतोय, लुटारू डकैत बनलेला आहे. आणि त्या वेश्येच्या संगतीत राहत असताना आईवडिलांचा त्याग, पत्नीचा त्याग सगळा केलेला आहे. आणि त्या दासीच्या संगतीत राहता राहता 10 पुत्र झाले त्या दासीपासून याला. हे जुन्या काळातली घटना आहे बरं का. हम दो हमारे दोचा काळ नव्हता त्यावेळी. 10 मुलं. वयाची 85 वर्ष झाली आहेत. आणि या 10 मुलामध्ये सगळ्यात शेवटचा जो मुलगा होता त्याचं नाव नारायण ठेवलं होतं. कशी काय सद्बुद्धी झाली असेल देव जाणे बरं का. नाहीतर आमच्यासारखं पिंट्यान, चिंट्यान, हां काय विचित्र नाव महाराज. आता त्या टी व्हीमध्ये पाहतो आणि ते एखाद्या सिनेमात एखादी नटी गाजली ना, त्या नटीचीच नावं ठेवतात महाराज लोक. इतकी दिवस शहरातच होतं, आता हे लोन खेड्यात सुद्धा आलंय. काय आदर्श घेता रे तुम्ही? उघड्या नागड्या नाचणाऱ्या, दारूपान केल्याशिवाय ज्यांना पाय टाकता येत नाही अशा लोकांचा आदर्श घेता. आचारहीन, भ्रष्ट, अनितिमान अशा लोकांचे आदर्श घेता ना. मुलीचं किंवा मुलाचं नाव ठेवताना संतांचं नाव ठेवा, आदर्श महापुरुषांचं नाव ठेवा, भगवंताचं नाव ठेवा, देवाचं नाव ठेवा, संतांचं नाव ठेवा. अरे त्या निमित्तानं आमचा उद्धार होणार आहे महाराज. पण दुर्दैव आहे, आज आम्ही नट आणि नट्यांची नावं ठेवतो. अहो काय काही काही तर इतकी विचित्र नावं. एकदा अकोल्याला मी भागवत सप्ताहाला गेलो होतो बरं का. उगी काहीतरी सांगतो असं नाही, व्यासपीठावर बसून खोटं बोलत नाही, खरी घटना आहे बरं का. आणि ज्यांच्या घरी आम्हाला मुक्कामाला दिलं होतं त्या गृहस्थाला 2 मुली होत्या, लहान लहान लेकरं, 4थी 5वीचे, 4-5 वर्षाची. कौतुकानं जवळ घेतलं आणि विचारलं, का गं बाळ तुझं नाव काय? एकीनं सांगितलं महाराज म्हणे माझं नाव टिटी आहे. दुसरीला विचारलं तुझं काय? ते म्हणे टिनी. वा रे वा, टिटीन टिनी. का कुत्र्याची पिलं आहेत का मांजराची पिलं आहेत रे? असली कुठं नावं असतात का? फालतू काही नावं ठेवू लागलो महाराजांनी ना. थोडा विचार करा सज्जन हो. तुम्ही भागवत ऐकता, कीर्तन ऐकता, तुम्ही भाविक आहात, श्रद्धावंत आहात, तुम्ही भक्तराज आहात. मला निश्चित विश्वास आहे की तुम्ही आपल्या लेकराची नावं नक्कीच देवाची ठेवलेली आहेत. ही अशी टिटीन टिनीन कुत्र्याच्या आणि मांजराच्या पिलासारखी नावं नाही आहेत. अहो पहिलं आमच्याकडं कुत्र्याचं नाव सुद्धा मोतीराम, मोत्या, काय नावं राहायचे महाराज, वाघ्या. हां पण आता लेकराची नावं असे आहेत महाराज. मला नक्की विश्वास आहे तुम्ही भागवत कथा, रामकथा ऐकता, कीर्तन ऐकता, संत संगतीत राहता, निश्चित तुम्ही आपल्या लेकराची नावं चांगलीच ठेवलेली आहेत. आणि कदाच
ते टी व्ही पाहून, सिरियल पाहून, सिनेमे पाहून एखाद्या वेळी जर असंच टिनीन काहीतरी चित्रविचित्र नाव ठेवलं असेल तर माझी तुम्हाला हात जोडून तुमच्या पायावर वंदन करून तुम्हाला प्रार्थना आहे की आज संकल्प करा की येथून पुढे माझ्या कुटुंबामध्ये माझं बालक असेल, माझ्या मुलाचा मुलगा असेल, मुलीचा मुलगा असेल, माझ्या कुटुंबामध्ये जन्माला येणारं जे बालक आहे ना, त्या बालकाचं नाव मी देवाचंच ठेवेन, मी संतांचंच ठेवेन असा संकल्प करा. जीवन कृतार्थ होईल महाराज. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, थोडं तरी जागा, धर्माला जागा, आपल्या परंपरेला जागा, थोडी तरी निष्ठा ठेवा, थोडा विचार करा. आपल्या संतांनी काय सांगितलंय, संतांचे विचार काय आहेत, आपले शास्त्र काय सांगतात, आपले वेद काय सांगतात, आपले ऋषीमुनी काय सांगतात, आपले पूर्वज काय सांगतात, थोडा विचार करा. अरे त्या सुधारणेच्या नावाखाली आम्ही स्वैर वागू लागलो. स्वतंत्रता म्हणजे स्वैराचार नव्हे. आज स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चाललाय महाराज. अनाचार, दुराचार, अत्याचार, स्वैराचार बोकाळलेला आहे ना. स्वैराचार म्हणजे स्वतंत्रता नव्हे. असो, या अजामेळानं एका साधू महात्म्याच्या कृपेमुळं आपल्या पुत्राचं नाव नारायण ठेवलं होतं. आणि ते शेवटचं असल्यामुळे, शेंडेफळ असल्यामुळे खूपच लाडकं होतं बरं का. आसीनहा भुंजानहा पर्यटनमही. जेवायला बस, ए नारायणा चल जेवण करू. त्याला घेतल्याशिवाय जेवायचंच नाही. बाहेर फिरायला जायचं झालं नारायण बरोबरच, झोपायचं झालं कुशीमध्ये नारायण, गावाला जायचं झालं नारायण नारायण नारायणाशिवाय त्याला करमतच नव्हतं. आणि होता होता 85 वर्षाचं वय झालं आणि 15 वर्ष अलीकडंच मरण आलं अतिपाप केल्यामुळं. यमदूत आले, पाश आवळला, नरडीला बांधलं, कंठे घुरघुरा येते, घुरघुरी सुरू झाली. महाराज हातपाय तडफड तडफड करू लागला, घुरघुरी लागली. आता कळालं त्याला, डोळ्यासमोर दिसू लागले ते काळे कबिल्ल यमदूत दिसू लागलेले आहेत. त्याला कळालं आता आपण मरणार. निदान मरताना एकदा त्या नारायणाचं तोंड पाहावं आणि मग प्राण सोडावा, कारण लाडकं होतं ना ते. म्हणून त्याला त्या नारायणाची, आपल्या धाकट्या पोराची आठवण येते आहे. आणि त्यानं यावं आणि नेमकं ते लेकरू बाहेर अंगणात खेळू लागलं होतं दाराकडं पोरा सवंगड्याबरोबर. म्हणून आता मी मरतो, शेवटचं एकदा तोंड पाहावं म्हणून मोठ्यांदा हाक मारली. प्लावितेन स्वरेनोच्चैहि बालो नारायणाव्यये. प्लुत स्वरामध्ये दीर्घ आरुळी देऊन अजामिळानं हाक मारली, ए नारायणा. आरुळी दिली महाराज, प्लुत स्वर म्हणतात त्याला, दीर्घ आरुळी. आणि नारायणा म्हणायला आणि यमदूतांनी प्राण खेचायला एकच वेळ आली. आणि यमदूत त्याला घेऊन चालले. काही अंतरावर जातात न जातात विष्णुदूत समोरून येतात, त्याला अडवतात. केव्हा रे, कोण हो तुम? ते म्हणे आम्ही धर्मराजाचे दूत आहोत, यमराजाचे दूत आहोत. का नेता हा त्याला? हा पापात्मा आहे, दुरात्मा आहे, म्हणून याला नरक यातना देण्याकरता नेत आहोत. कोण म्हटला? विष्णुदूत विचारतात, याला पापात्मा काय म्हणतात? अरे पुण्यात्मा आहे, हा महात्मा आहे, याच्यासारखा पुण्यशील कोणी नाही आहे. ते म्हणे अहो यानं जन्मभर पाप केलंय, वेश्येच्या संगतीत राहिलाय, अपेय पान, अभक्षाभक्ष, चोऱ्या माऱ्या, हिंसा, डाके, कितीतरी पाप केलंय यानं. याच्यासारखा पापी आजच्या घडीला जगात कोणी नाही आहे, म्हणून आम्ही नरकाला. अरे नाही, तो पापी होता, आता राहिला नाही, आता पुण्यात्मा आहे. ते म्हणे कसं काय? विष्णुदूत विचारतात यमदूताला, तुम्ही भगवद्गीता ऐकली का? हो ऐकली आहे. काय सांगितलंय भगवद्गीतेमध्ये? काय सांगितलंय तुम्हीच सांगा ना. विष्णुदूत सांगतात, बाबांनो, भगवंतांनी छातीवर हात ठेवून जगाला आश्वासन दिलंय, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. अर्जुना, अंतकाळी मरताना जो माझं नाम घेतो ना, तो कितीही पापी असला तरी शेवटी माझ्याच पदाला प्राप्त होतो. सगळ्या पापातून मुक्त करून मी माझ्या वैकुंठाला त्याला घेऊन जातो. तो माझा अधिकारी आहे. यानं मरताना नारायण नामाचा उच्चार केला आहे, म्हणून हा मोक्षाचा अधिकारी आहे. सोडायला यमदूत म्हणतात, ओ महाराज बरोबर आहे, यानं नारायणा म्हणून हाक मारली, पण तुमच्या मालकाचं नाव घेतलं नाही. वैकुंठाधिपती तो नारायण, लक्ष्मीचा पती नारायण, त्याचं नाव घेतलं नाहीये. मग याच्या धाकट्या पोराचं नाव नारायण आहे आणि ते फार लाडकं होतं. आणि पोराला म्हणून हाक मारली आणि पोराच्या निमित्तानं याच्या तोंडाला नाम आलंय. विष्णुदूत म्हणतात, बाबांनो,
कुठल्या का होईना निमित्तानं असेना आपल्या मुखाला भगवंताचं नाम आलं की पापाचा नाश आहे. विष्णुदूत सांगतात, बाबांनो, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा विष्णोर्नामग्रहणम अशेषागहरम विदुः. कुठल्या का होईना निमित्तानं, मग संकेतानं असो, परिहासातून असो, हेलनातून असो, स्तंभातून असो, दंभातून असो, हेलनातून असो, कुठल्या का होईना निमित्तानं आपल्या मुखाला नाम यावं. याचा अर्थ काय हो? सांकेत्यम, संकेत. संकेत म्हणजे काय हो? काल तुम्ही कथेला दिसलाच नाहीत. अहो, त्या रामरावच्या पोराचं लग्न होतं आणि त्या लग्नाला गेलो होतो. तिथं श्यामराव आले, गोविंदराव आले, माधवराव आले, हो, शिवाजीराव आले, सगळ्यांच्या भेटी झाल्या. असं म्हणताना श्याम, राम, माधव, गोविंद, शिव आदी आदी मुखाला नाम आलं तरीसुद्धा पापाचा नाश आहे. ए राधा पाणी आण असं लेकीला हाक मारताना राधा नाव आलं की आमच्या पापाचा नाश. ए मीरा जेवायला वाढमाय, मीरा नाव आलं पापाचा नाश. मुलीच्या असो, मुलाच्या असो, मित्राच्या असो, पुत्राच्या असो, निमित्तानं आमच्या मुखाला जे नाम येतंय ना त्याला संकेत म्हणतात. सांकेत्यम, संकेतानं का असेना. हो गोविंदराव, हो रामराव असं म्हणताना आमच्या मुखाला गोविंद राम केशव नाव येतं, हो शिव नाम येतं, आमच्या पापांचा नाश होतो महाराज. पारिहास्यम वा, विष्णुदेव सांगतात, बाबांनो, परिहास. परिहास म्हणजे काही काही लोक टवाळकी करतात परमार्थ करणाऱ्याची. आता वारीचे दिवस आले आणि एखादा गरीब वारकरी पताका घेऊन निघाला ना भजन करत वारीला, काही लोक टिंगल करतात, हां निघाले बघा, हां टाळकुटे, पताका घेतला आणि निघाले आपला. अरे असं नुसतं दे रे हरीन पलंगावरी होत नसतंय. हां, हरिहरी केल्यानं पोट भरत नसतंय. त्याकरता कष्ट करावे लागतात, जमिनीत कष्ट करावे लागतात, बी पेरावं लागतं, सगळं करावं लागतं आणि निघाले वर तोंड करून हरिहरी करत. असं हरिहरी केल्यानं काही पोट भरत असतं का? धीरे हरी पलंगावरी होत असतं का? अशी टिंगल करतात. तेव्हा टिंगल करताना त्या टिंगल करणाऱ्याच्या मुखामध्ये हरिहरी शब्द येतो तरीसुद्धा तो पापातून मुक्त करतो महाराज. कोणाची टिंगल करताना, टवाळकी करताना जरी नाम आलं तरीसुद्धा पापाचा नाश आहे. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम. काही लोक स्तोभ, स्तोभ म्हणजे दंभ. दंभ म्हणजे आमच्यासारखे काही महाराज म्हणवणारे लोक, दंभानं भजन करतो आम्ही महाराज. लोक भजन केलं की लोक मान सन्मान देतात, खायला प्यायला देतात, दक्षिणा देतात, लोक महाराज महाराज म्हणतात, हो नाही का? नामस्मरण केलं, भजन केलं म्हणजे 3 फायदे आहेत म्हणून संतांनी सांगितलंय बरं का. आमच्या नामस्मरणाचे, भजनाचे 3 लाभ आहेत म्हणे. हे 3 लाभ कोणकोणते आहेत हो? संत सांगतात, हरि नाम के 3 गुण हैं, लोक लगत है पाँव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ जाओ. 3 फायदे आहेत नामस्मरणाचे. कोणते? पहिला फायदा, लोक लगत है पाँव, लोक तुमच्या पाया पडतात, तुम्हाला सन्मान देतात. केवढा सन्मान देतात महाराज. आम्ही नेहमी अनुभवतो. कुठे भागवताला गेलं म्हणजे 100 फोन, निघालात का महाराज, कुठपर्यंत आलात, इथपर्यंत आलात, इथपर्यंत आलात. हे गावातले भजनी मंडळ महाराज शिवपर्यंत गावाच्या बाहेर येऊन उन्हात तानात उभं राहतात, वाजत गाजत आणतात, फुलाच्या पायघड्या घालतात. केवढं स्वागत, केवढे हार तुरे. घरी गेल्यानंतर अरे पायघड्या घालतात फुलाच्या महाराज, दिवे लावतात. दिवाळीला आमच्या घरी दिवे लावायला मिळत नाहीत पण असे दिवे लावतात. केवढं पुष्पवृष्टी काय करतात, केवढा सत्कार, सन्मान, मान सन्मान देतात. लोक लगत है पाव. आमची लायकी नसताना लोक मान सन्मान देतात. का? हा मान सन्मान तुमचा नाही आहे, तुमच्या ज्ञानाचा सन्मान आहे, तुमच्या नामाचा सन्मान आहे, तुमच्या भजनाचा, तुमच्या कथेचा सन्मान आहे. नामस्मरण केलं म्हणजे लोक नमस्कार करतात. बरं, नुसता रिकाम्या हातानं नमस्कार करत नाहीत बरं का, दक्षिणा देऊन नमस्कार करतात. लोक लगत है पाव, पहिला फायदा. दुसरा लाभ, खाने को मिष्टान्न मिले. खायला काय महाराज? पंचपक्वान्न, 4 उंगलिया घी में बरं का, काही कमी नाही महाराज. रोज पक्वान्न
खाऊन खाऊन कंटाळा. काजू काय, किसमिस काय, बदाम काय, अंजीर काय, अक्रोड काय, पिस्ते काय. अरे घरी एकादशीला आम्हाला वेळेवर शेंगदाणे सुद्धा मिळत नाहीत बरं का, पण हे बाहेर कथेला गेल्यानंतर काय लोक देतात महाराज. अरे खाणं तर सोडा, पाहून पाहून कंटाळा येतो महाराज. इतकं येतं. खाणे को मिष्टान्न मिले, पंच पक्वान्न, खायला काहीच कमी नाही महाराज. तुम्हाला खोटं वाटलं तर भागवत सांगायला शिका आणि बघा काय मजा असते ते. काही कमी नाही महाराज. खाणे को मिष्टान्न मिले. आणि तिसरा फायदा, आखिर वैकुंठ जाओ, शेवटी मरणानंतर मोक्षाची प्राप्ती आहे. अशा प्रकारे लाभापायी खायला प्यायला मिळतं, दान दक्षिणा मिळते, लोक मान सन्मान देतात. या लोभापायी जरी भजन केलं तरी सुद्धा पापाचा नाश. तुम्ही लोभानं भजन करा, प्रेमानं भजन करा, द्वेषानं भजन करा, मत्सरानं भजन करा, कुठल्या का होईना निमित्तानं भजन करा, नामस्मरण करा. बस एवढंच आहे. संकेतानं असो, परिहातातून असो, टवाळकीतून असो, निंदेतून असो, सत्कारातून असो की तिरस्कारातून असो, भगवंताचं नाम घ्या. नाम घेतलं की पाप गेलंच समजा. नाम सोपं आहे, सुलभ आहे, सगळ्यांना घेता येण्यासारखं आहे. यमदूत आणि विष्णुदूताचा संवाद शेवटी नाविलाज झाला आणि यमदूताला सोडून द्यावं लागलं महाराज. आणि सोडून दिलं यमदूताने. मग कुडीमध्ये पुन्हा प्राण आले. उठून बसला अजामेळ. अरे मी काय स्वप्न पाहिलं का प्रत्यक्ष अनुभव घेतला? काय भानगड आहे? अर्ध्या रस्त्यापर्यंत जाऊन आलो. किती यातना भोगाव्या लागल्या असत्या मला, ते अक्राळ विक्राळ यमदूत. पण त्या विष्णुदूतानं सोडलं. का म्हणे तर मरताना नारायण नाम घेतलं. अरे पोराच्या निमित्तानं माझ्या मुखाला नाम आलं तर एवढ्या यातनातून मुक्त झालो. आणि खरंच जर प्रेमानं भजन केलं असतं तर मी केव्हाच मुक्त झालो असतो. म्हणून त्याच क्षणी त्या अजामिळानं घर दार पत्नी दासी वेश्या पुत्र सगळंच सोडलं महाराज. आणि हरिद्वार ऋषिकेशला गंगेच्या तीरावर जाऊन राहिलेलं 15 वर्षाचं आयुष्य केवळ नामस्मरणात घालवलं आणि आपलं जीवन कृतार्थ करून घेतलं. शुकाचार्य सांगतात की राजा अजामेळासारखा पापी तरला, तू तरशील यात काय नवलय. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. कितीही पापी असला तरी नामस्मरणानं तरतोच तरतो. नामस्मरणानं पाप नाहीच होत नाही असं पापच जगामध्ये नाही आहे. म्हणून नामस्मरण घ्यावं आणि आपलं जीवन कृतार्थ करावं. अजामेळ तरला तसं तुम्ही आम्ही सुद्धा तरू. नामामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. त्या नामाचा महिमा गाऊन पुढे व्रत्रासुराधिकाची कथा सांगून 6 स्कंद पूर्ण केला. 7म स्कंदामध्ये भक्तराज प्रल्हादाचं चरित्र, नरसिंह अवतार कथा सांगून नरहरी श्यामराजांचं नरसिंह भगवंताचं गोड चरित्र सांगून 7म स्कंद पूर्ण केला. पुढे 8म स्कंदामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा, वामन अवतार कथा. पुढे 9म स्कंदामध्ये भगवान श्रीरामांचं चरित्र, रामकथा. पुढे 10म स्कंदामध्ये कृष्ण कथा, कृष्ण जन्माची कथा, रामकथा, कृष्ण कथा, वामन चरित्र आदी आदी गोड गोड कथा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगत आहेत. काय सांगतात उद्या दुपारी 2:30 वाजता पाहूया. झालेली सेवा गुरुमाऊलींच्या चरणी निवेदित भवन्तु. जय हो जय श्री भागवता. आरती करो भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करो भगवंता. श्री शुक